छत्रपती शिवाजी महाराजांसारखे युग पुरुष घडवणाऱ्या स्वराज्य संस्थापिका राजमाता जिजाऊ माँसाहेब, तसेच प्रजेचे पालन कसे करावे, प्रजेचे रक्षण कसे करावे हे आपल्याला शिकवणारे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, तसेच आम्हा स्त्रियांना शिक्षणाचे द्वारे खुले करून चूल आणि मूल या पलीकडचे विश्व दाखवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या सर्व ज्यांच्या आपण आवर्जून जागतिक महिला दिनाच्या दिवशी नव्हे जागतिक महिला दिनाच्या महिन्यात स्मरण केलेच पाहिजे। या सर्व थोर स्त्रियांना मानाचा मुजरा। तसेच गांधीपेठ महिला मंडळाच्या अध्यक्ष गीतांजलीताई गोलांडे, माझ्या सहकारी भगिनी नगरसेविका, कार्यक्षम नगरसेविका, नेहमी सतत हसतमुख आणि महिलांसाठी अतिशय अतुलनीय काम करणाऱ्या अश्विनीताई चिंचवडे, तसेच उपस्थित शेडगेताई या सर्वांच्या मार्गदर्शक आहेत असं जाणवतंय महिला मंडळाच्या, आणि नेवाळेताई यांनी मला इथपर्यंत आणण्यासाठी दुवा म्हणून काम केलं। अशा रेश्माताई जमदाडे आणि हेमाताई सायकर अतिशय सुंदर असं सूत्रसंचालन करत आहेत, आणि उपस्थित गांधीपेठ महिला मंडळाच्या सर्व सदस्य पदाधिकारी। खरं तर जागतिक महिला दिन शुभेच्छांचा वर्षाव हे एका दिवसापुरतं त्या जागतिक महिला दिनाच्या महिन्यापुरतं नसून नेहमीच आपला जागतिक महिला दिन व्हावा असं आपलं कर्तृत्व आपल्याला निर्माण करायचं आहे। आणि तो काळ गेलेला आहे की स्त्री अबला होती, आता स्त्री सबला आहे हे आपण आपल्या प्रत्येक क्षेत्रात कार्य करून सिद्ध केलेलं आहे। स्त्रियांना पूर्वी आपण म्हणायचो 50% आरक्षण, पण मी असं म्हणेल की असं कुठलंच क्षेत्र नाही आहे जिथं स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने नव्हे पुरुषांपेक्षा जास्त कार्यरत आहे। म्हणजे 100% आरक्षण, आणि आम्ही अखिल भारतीय दिंडोरी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातून मी घडलेली असल्याने मी नेहमी सांगते की आमच्या मार्गामध्ये आम्हाला 100% आरक्षण आहे। आणि गुरुचरित्र स्त्रियांनी का वाचावा इथपासून जेव्हा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस त्या प्रश्नाचं उत्तर मिळतंय की श्री गुरुदेव दत्त महाराजांना जन्म देणारी एक स्त्रीच आहे अनसूया। म्हणून स्त्रियांनी गुरुचरित्रच काय सगळे पुरोहितांचे अधिकार स्तोत्र मंत्र पठण सर्व ग्रंथांचे पठण स्त्रियांनी का करू नये, इथून मुद्दा उपस्थित होतो। पण आता जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही काय संकल्प केले पाहिजे की मगाशी माझ्या माहितीमध्ये सांगितलं की समर्थ महिला बहुउद्देशीय संस्था जी आहे आमची, तर ती महिला सक्षमीकरणासाठी अविरतपणे गेल्या 6 वर्षापासून कार्यरत आहे। पण ही संस्था फक्त 6 वर्षापूर्वी उभी राहिली आणि नावारूपाला आली असं आहे का? त्यापूर्वी गेल्या 15 वर्षापासून समाजकार्य करत असताना महिलांमध्ये राहून महिलांचे प्रश्न जवळून जाणून घेणं, नेमकं कुठल्या मुद्द्यावर महिलांचे प्रश्न असतात हे कार्य करत गेले, अभ्यास करत गेले, आणि त्यातूनच असा प्रश्न निर्माण झाला की प्रश्न छोटे छोटेच असायचे। काही महिला सुशिक्षित आहेत परंतु त्यांना काय करावं हे समजत नाही, कारण नोकरी करावी तर मुलं पाहून नोकरी कशी करू, घरच्यांचा विरोध होतो। काही महिलांना व्यवसाय करायचा आहे पण व्यवसाय कुठला करू, भांडवल कसं मिळेल, बँकांचं कर्ज कसे मिळेल, प्रशिक्षण कसे मिळेल, नाना प्रकारचे प्रश्न होते। काही महिलांना घरातूनच बाहेर निघताना स्वतःचा आत्मविश्वास नव्हता की काय करू कसं करू। तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच होतं की माझी जर मुलाखत आपल्या बसलेल्यापैकी कोणी पाहिलेली असेल तर शेतकरी ते जर्मन कंपनीची मालकीन एक प्रवरानगर सारख्या दोन्ही सारख्या ग्रामीण भागात जन्म झाला आणि इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊन ज्यावेळेस लग्न झाल्यानंतर आमच्या राहुरी तालुक्यामध्ये चिंचोली एक छोटंसं खेडं आहे, आणि तिथं आम्ही उभे म्हणजे माझे मिस्टर आणि मी दोघं इंजिनियर होतो, आणि स्थळ पाहताना मुलीला आईवडील हेच विचार करतात शिक्षण सारखा असावा, जोडासारखा असावा आणि दोघं मिळून चांगलंच होईल। आणि ह्याच विचाराने माझंही लग्न झालं होतं, आणि लग्न झाल्यानंतर एक पत्त्याचा मनोरा जसा असतो आपल्या स्वप्नातला राजकुमार, स्वप्नातलं सासर, राजवाडा, हे सगळं मनोरा पत्त्याचा ढसाळ्यात हळूहळू सुरुवात झाली। पण मला जोड होती अध्यात्माची, श्री स्वामी समर्थ सेवेकरी आहे मी 94 पासून, आणि त्या अध्यात्माच्या बळावर जसे जसे संकट येत गेले त्यावर मी मात करत होते। बऱ्याच वेळा महाराजांच्या फोटो पुढे बसून दुष्ण देत होते। माझ्या मुलाखतीमध्ये जर तुम्ही ऐकलं तर सत्य परिस्थिती आहे। बऱ्याच वेळा लोक समाजामध्ये फेमस होण्यासाठी, प्रसिद्ध होण्यासाठी वेगवेगळे वकांड, वेगवेगळं असं एक आभासी निर्माण करतात। 1% आभासी मुलाखत नव्हती, आणि ते खरं सांगत गेले, आणि आमची नगर जिल्ह्यातली बोली भाषा आणि सत्य परिस्थितीमुळे ही मुलाखत 2 महिन्यात 20 लाख लोकांनी पाहिली, आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यात त्या मुलाखती, आणि त्याच्यात
काही खोटं नव्हतं, कारण जे आपल्याबरोबर घडलं ते कोणाबरोबर घडू नये. रोजगारीचं खिंडार होतं. काय करायचं, कसं करायचं, आपल्या सगळ्यांना माहिती आपण स्त्री आहे. ते आपल्याकडे जेव्हा प्लस पॉईंट असतो, आपलं सगळं चांगलं असतं, कुणीच आपली दखल घेत नाही. पण जेव्हा आपला एखादा वीक पॉईंट असतो त्यावेळेस आपल्यावर टिंगल केली जाते, चेष्टा केली जाते. त्याला मी अपवाद नव्हते. लग्न कार्याला गेल्यानंतर आईला विचारायचे, अशी चर्चा व्हायची माहेरी. फुले साहेबांची मुलगी इंजिनियर झाली पण शेण भरती, शेण भरणं, धारा काढणं, गवत काढणं, सगळे कामं करत होते. आणि एक आशा होती की काहीतरी चांगलं होईल, काहीतरी चांगलं होईल. मग पहाटे उठून गुरुचरित्र करायचं, सासूबाईंना काय आवडतं, काय केलं पाहिजे, कुठंतरी बायोडाटा द्यायचा नातेवाईकांकडे, माझ्या मिस्टरांना नोकरी बघा, नोकरी बघा. काही उचलायचे, समोरच साईडला ठेवायचे. कुठूनच यश येत नव्हतं. मग नोकरी करून, व्यवसाय करून या विधावस्थेत आम्ही होतो. खूप अपमान वाटायचा, कारण माहेरी गेल्यानंतर पहिला प्रश्न विचारायचे, अजूनही तुझ्या नवऱ्याचं काहीच झालं नाही का, अजूनही तू तेच करते का. आणि वाईट वाटायचं, नातेवाईक चेष्टा उडवायचे. आणि त्याच वेळेस जर आध्यात्मिक चमत्कार कुठून जर होत असतो, तर जिथं विज्ञान संपतं तिथून अध्यात्म काम करत असतं. आणि एक इनव्हिजिबल ताकद असती. श्रद्धा ही वायफाय सारखी असती. वायफाय जेव्हा नेटवर्क जोडतं आपल्याला वायर दिसत नाही, पण ती ताकद असती. बऱ्याच वेळा आपण मैत्रिणीला म्हणतो की मला तुझी खूप आठवण आली 2 दिवसापासून, आणि मला तुझा अचानक फोन आला. तर ही एक आपली आत्म्याचं एक कनेक्शन होत असतं. आणि त्याचप्रमाणे परमेश्वराचं नाही माझं कनेक्शन होत होतं. आणि मला समजत नव्हतं की पुढं काय वाढून ठेवलं नाही. त्यातच लग्नानंतर 1 वर्षातच मुलीचा जन्म झालेला होता. आणि असं वाटायचं की सासरे नाही, सासूला पेन्शन, त्यांच्या जीवावर आपण जगतो. मग पडेल ते काम करायचं, की आपण वाटायला नको की आपला मुलगा त्यांचा आहे, आपण परकी सुने, आणि आपल्यामुळं आपल्या नवऱ्याला खाली पाहावं लागेल, आपल्या माहेरच्यांना कसं वाटेल. तर ते करत असताना मला हे कळत नव्हतं की माझं व्यक्तिमत्व सर्वांगीण घडतंय. बघा, परफेक्ट सैनिक घडण्यासाठी मिलिटरीचं जे ट्रेनिंग असतं ते आयुष्यातलं 4 वर्षाचं ट्रेनिंग जे मला मिळाल्यामुळं आज मी हजारो स्त्रियांची लीडर बनले, हजारो स्त्रियांची आशास्थान बनले. आणि हजारो स्त्रिया आज कुठलीही वाईट परिस्थिती येऊ द्या, कुठलंही टेन्शन येऊ द्या, फोन येतो रात्री 7 नंतर फोन येतो, कधी 10 ला फोन येतो. काही आम्हाला खूप बेकार वाटत होतं, आत्मविश्वास गमावल्यासारखं वाटत होतं. एक लेडीचा 2 वर्षापूर्वी फोन आला, आनंदी रोड सांगतो, हा मराठी शब्द आहे, की माझ्या आयुष्यामध्ये काय चांगल्या गोष्टी घडल्या. मला आईवडील चांगले भेटले, मला सासर चांगले भेटले, मला मुलं चांगले भेटले. पण हे कधी वाटेल जर आपण तुलना दुसऱ्याशी केली नाही तर. पण आपण तुलना करत राहतोय, अमक्याच्या मुलाला इतके मार्क आहे, अमक्याचे मिस्टर असे, पण त्यांच्या आतून काय आहे तुम्हाला माहित नसतं. प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचं दुःख असतं जे आपल्याला दिसत नसतं. तुलना कधीच करायची नाही. बघा, झेंडूचं फुल, गुलाबाचं फुल आणि मोगऱ्याचं फुल. झेंडूच्या फुलाच्या आपण माळा करतो, मोगऱ्याच्या फुलाचा आपण गजरा करतो, आणि गुलाबाचं फुल आपण डोक्यात ठेवतो. गुलाबाच्या फुलाच्या जर आपण गजरे केले आणि झेंडूचं फुल जर आपण माळाच्या ऐवजी जर डोक्यामध्ये लावले तर ते वेगळं दिसेल. म्हणून तुलना कधीच करायची नाही. कारण आज जर आपण पाहिलं तर मनुष्य स्वतःच्या दुःखाने दुःखी नाहीये, पण दुसऱ्याच्या सुखाने दुःखी आहे. मला उसकी कमीज मेरे कमीज से सफेद कैसी. त्यामुळं आज जर आपण पाहिलं की मला काय मिळाले आयुष्यात, एक सिद्धांत आहे. माझी आई या बाबतीत मी गुरु मानत, डीएड झालेली 72 साली, एकाच डोळ्यावर संसार केला, दिव्यांग येते आजही. आज दुसऱ्या डोळ्यानी पण कमी दिसते, पण तिने आम्हाला घडवलं. कसं घडवलं की नकार पचवायला शिकवला. आज आपण म्हणतोय की मुलींना मला जे मिळालं नाही ते माझ्या मुलीला मिळावं, मुलांना मिळावं. आणि ते मुलं हट्टी बनत चालले, त्यांना नकार पचवत नाही. ज्या मुलींना आपण पाहिजे त्या वेळेस पाहिजे त्या गोष्टी दिल्या, सासरला नकार सहन होत नाही, आत्महत्यापर्यंत जातो. मनासारखंच वागायची सवय लागली. माझ्या आईने आम्हाला जी सवय लागली, पूर्वी शाईचे पेन असायचे, ती नीट तुटली म्हणल्यानंतर जुनी राखो. काय झालं, पहिलं काय झालं, 2 दिवस विचारल्यानंतर 3ऱ्या दिवशी मिळायचं का. त्यावेळेस कळत नव्हतं की आपलं नकार पचवण्याचं किंवा एक सत्य परिस्थिती हँडल करण्याचं एक कौशल्य ती मला आत्मसात करून देत होती. तर सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय आजपासून की ज्यांना कुणाला मुली आहे, मुलगी मलाही आहे, मुलगी तुम्हालाही आहे, की मुलगी घडवताना आपण पालक म्हणून त्या मुलीला नकार पचवायची ताकद घडवलीच पाहिजे. पण आमचे परमपूज्य गुरुमाऊली सांगतात, मुलींना जेवण करताना, दीदी ऐकते, दीदी म्हणून मला तर नाही सांगायचं ताई, मुलींना जेवण करताना मुद्दाम उठवायचं. का उठवायचं, तिने वाकडं तोंड करायची माहेरी सवय लागू द्या, म्हणजे ती सासरी तसं करणार नाही. कारण हे अनुभव आम्ही घेतलेले असतात आणि ते तुमच्यापर्यंत आले पाहिजे. कारण मराठी संस्कृती, मराठी असली तर हा माझा विषय आहे. जीन्स घालू दिलं नाही म्हणून संसार म्हणून घटस्फोट झालेले, लक्षात घ्या. काय कारण आहे, पण ते नकार पचवायचा नसतो. गोष्ट छोटी असते, काय फरक पडतोय, सणावाराला घातली साडी, राहिलं सासरच्या म्हणण्यासारखं. तर हे सगळं आम्ही कुठं गावाला शिकलो, म्हणून मी तुमच्या सगळ्यांपर्यंत हे ज्ञान देते.
तर महिला सक्षमीकरणाच्या संस्थेचं विषयांतर झालं, ती संस्था कशी नावारूपाला आली, किंवा अशा काही महिलांना मी की आता पुण्यात तर यायचं, मिस्टरांनी नोकरी करायची की धंदा, मग नोकरीला आल्यानंतर पुण्यात आल्यानंतर काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. तर ह्या प्रश्नामध्ये त्या द्विधा अवस्थेमध्ये असताना आम्हाला एक अशी ऑपॉर्च्युनिटी आली, एक कंपनी चालवायला भेटली, ही स्वामींची कृपा होती. आणि भोसरी MIDC सारख्या उद्योगनगरीमध्ये एक आम्ही राहुरी तालुक्यातल्या छोट्याशा गावातून येतो काय, तिथं आम्ही मालक होतो काय, आणि त्यानंतर ती मुलं पाहून काहीतरी काय करता येईल. कारण दुसऱ्या मुलाचा जन्म झाला पुण्यात आल्यानंतर, 2 मुलं पाहिजे पण स्वस्त बसवत नव्हतं, काहीतरी करायची एक जिद्द होती मनात. कारण मला डिप्लोमा नंतर डिग्री करायची होती, लग्न करायचंच नव्हतं, पण आपल्या खेडेगावातल्या संस्कृतीनुसार योग्य वयात मुलीचं लग्न झालंच पाहिजे, याला मी पण अपवत नव्हते. आणि नेमकं मनात राहायचं नाही, मी डिप्लोमाला पण टॉपर होते, मला डिग्री करायची नाही, पण काहीतरी करायचं. मग मी असं चालू केलं की ब्युटी पार्लरचा कोर्स केला, शिक्षण बाजूला ठेवून ब्युटी पार्लर घरात चालू केलं. प्रचंड मला त्याला प्रतिसाद यायला लागला, वेटिंगला असायच्या अक्षरशः. मग नंतर ब्युटी पार्लर करता करता महिलांचा जनसंपर्क वाढला, त्यांचा बोलक्या स्वभावाने विश्वास संपादन झाला, बचत गट निर्मिती, लघु उद्योग निर्मिती, नंतर मल्टी लेव्हल मार्केटिंग केलं, स्वस्त बसवत नव्हतं. मग मल्टी लेव्हल मार्केटिंग नंतर असं लक्षात आलं, स्टेज डेअरिंग वाढून टिंगल करतात आपली, मग ते पचवायची ताकद वाढली तिथून. म्हणजे घडत कसं गेलं माणूस. मग 2010 अशी एका संधी आली की एक जर्मन कंपनी, आजारी उद्योग होता, आणि मिस्टरांच्या कंपनीत जेव्हा मी जायचे 2008ला, तर त्यांच्या कंपनीमध्ये जाऊन बसणं, अकाउंटंट शेजारी काय करता येईल काय नाही. तर त्यानंतर असं जाणवलं तिथं आपल्याला मनावर तितका रिस्पेक्ट मिळत नाहीये, कारण ते त्यांनी उभं केलेलं विश्व आहे, आणि आपण तिथं जाऊन बळत जाऊन बसतोय का. कारण कामगारांना आधीच एक मालक होता, दुसरा कोणीतरी पाऊस सहन होत होता, आणि ते करत असताना मग ठरवलं की नाही आपल्याला काहीतरी करायचं. कारण मी मुलांना त्यांचा अभ्यास द्यायचे, होमवर्क द्यायचे, कार्टून लावून द्यायचे, जेवण द्यायचे, आणि बाहेर जाऊन द्यायचे. म्हणजे बिझनेस प्लॅन दाखवायचा, काय शिकायचं, बचत गटाचा नागर वस्तू विभाग कसा चालतो काय, हे करत असताना असं जाणवलं की आता नाही, आपल्याला अजून काहीतरी ऑपॉर्च्युनिटी, आणि स्वामींची सेवा चालू होती. तर मग 2010ला जेव्हा ती जर्मन कंपनी टेक ओव्हर करायच्या टायमाला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने गिफ्ट म्हणून माझ्या मिस्टरांना मला ती कंपनी द्यायची होती, आणि ते सरप्राईज होतं. 6-7 महिने संघर्ष चालू होता. मिस्टरांना माहित नव्हतं की शेअर घ्यायला बँक लोन देत नाही. त्याच दरम्यान एक व्यवसायात फसवणूक झालेली होती करोडोमध्ये, ती अर्ध्यावर आलेली होती. जर्मन मालक यायचे, मेरिडियनला मीटिंग व्हायच्या, काहीच कळत नव्हतं मला. मग एक मैत्रीण असंच म्हणली, अगं तुझ्या मिस्टरांचं खूप मोठं काम चालू आहे, काहीतरी आध्यात्मिक देवाची सेवा कर. चल म्हणलं 11 वेळा काल भैरवाष्टक म्हणू. मग नंतर आपण दिंडोरीला जाऊ, त्र्यंबकेश्वरला जाऊ, हे सगळं करत होतो. मग करत असताना मग अचानक चमत्कार होत गेले ती मुलाखत बघत होती कसं करत गेलं. आणि मग 2010ला ज्या वेळेस बर्मन साहेब जर्मनीचे कंपनीचे ओनर आले, आणि त्यांनी म्हणजे आशिया खंडातली चुंबक बनवणारी पहिली कंपनी आपली मॅग्नाब्लास्ट, जी 2010ला आपण टेक ओव्हर केली. तर त्या वेळेस ते स्वतः खुर्चीवरून उठले, बाजूला झाले, मिसेस गागरे, नाऊ फ्रॉम दिस डे यू आर MD ऑफ मॅग्नाब्लास्ट. आणि तिथून खरं नशिबाची दशा आणि दिशा बदलायला सुरुवात झाली. पण दुसरी वाईट काळ अशी होती की त्यावेळेस कौटुंबिक स्वास्थ्य खराब होत होतं, मिस्टरांच्या धंद्यामध्ये लॉस येत होता, कुटुंबामध्ये स्टेबल नव्हतो, आणि कोर्ट कचऱ्या बाकीच्या गोष्टी, समाजामध्ये चेष्टा होत होती. तथाकथित नामवंत लोक भोसरीतले म्हणायचे, गागरेताईंनी नवरा सांभाळावा, कशाला समाजकार्य करावं, कशाला भाषण द्यावा, एका कानाने ऐकायचे दुसरीकडून सोडायचे नाही. आपल्याला माझं यायचं नाहीये. कारण एक शेर म्हणेल मी याच्यासाठी तुम्हाला, जो मिल गया उसे खोया नहीं करते, जो हो गया उसे सोचा नहीं करते, सफलता भी उन्हीं को मिलती जो हालात पर रोया नहीं करते. तर मला लगेच सिग्नल द्यायचे की नाही आपल्याला काहीतरी याच्यातून चमत्कार होणार. मग मिस्टरांना सांगायचे की फक्त तुम्ही नीट राहा, ही बॅड पॅच निघून जाणार आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार होतो. आणि मग त्यानंतर मी त्यांना स्वामी सेवेमध्ये गुरुचरित्र आध्यात्मिक सपोर्ट देऊन आम्ही त्याच्यातून बाहेर निघालो. आणि 2014 कंपनी फायद्यात येऊन मग हे मगाशी जे पुरस्कार सांगितले, उद्योगिनी भूषण, जे टाटा उद्योग सखी, एकीकडे समाजप्रियता लोकप्रियता वाढत होती, एकीकडं मिस्टरांचा धंदा पूर्ण झिरोवर येत होता. पण रथाचं एक चाक जर खाली गेलं तर दुसरं चाक मजबूत पाहिजे. कंपनीमध्ये मी लक्ष वाढवत होते, समाजकार्य पण, हे दोन्ही बॅलन्स करत होते, कुटुंब पण बॅलन्स करत होते. कारण आपण किती मोठं झालो तर कुटुंब जर आपलं व्यवस्थित असेल तर समाजामध्ये टिकल होती. आणि अशा कित्येक कर्तृत्ववान स्त्रिया आपण पाहिल्या, तर आपण त्यांच्या कर्तृत्वाचं बोलताना पहिलं त्यांच्या कुटुंबाचं बोलतं,
तिने घर नीट सांभाळावं. तर असं होऊ नये आपल्या बाबतीमध्ये असं मला वाटायचं. आणि हे सगळं करत असताना समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेची 2018ला स्थापना झाली. का स्थापना झाली की महिलांना मला असं व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं होतं की तिथं त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. मग आपण आता ते फॉर्म भरले, महिलांची पदाधिकारी टीम, आता तुमच्या महिला मंडळाच्या सगळ्या पदाधिकारी दिसत आहेत. गीतांजली ताई, शेंडगे ताई सगळ्यांनी मला विचारलं तुमची संस्था कशी चालती. घरी आम्ही 1 तासभर जवळपास चर्चा केली आमच्या घरी आणि त्यांची इतकी कळकळ आहे तुमच्या सगळ्यांबद्दल. ह्या 4 जणी होत्या आणि दिदी पण होती. तर ह्या सगळ्या सांगत होत्या आम्हाला तुमच्यासारखी संस्था करायची, कारण आमची जर पाहिली ती संस्था महाराष्ट्रभरातून आम्हाला फोन येत आहे की तुमच्या संस्थेचे आम्हाला फॉर्म भरायचे, कारण गरीब करू महिलांचा आधार आपण बनलोय. मध्ये आता पेपरला आलंय महिलांचा अर्थपूर्ण आधार. तर हे कसं घडत गेलं की सातत्य ठेवलं कामामध्ये. कारण मला प्रतिष्ठा मिळाली, मला लोकप्रियता मिळाली म्हणून मी मागं हटले नाही, कारण ही तात्पुरत्या स्वरूपातली संस्था नाही. मला याच्यामध्ये उद्देश हा ठेवायचा होता की अनेक उद्योजिका घडवायच्या, अनेक उद्योजिका घडवायच्या, दिव्याने दिवा लावायचा. आमचं स्लोगन आहे सक्षमीकरणाकडून समृद्धीकडे. आणि समृद्ध सक्षम नुसती आर्थिकदृष्ट्या झाली पाहिजे का महिला? नाही, ही महिला तिचा आत्मविश्वास वाढला पाहिजे, तिने कुटुंब सांभाळून समाजामध्ये एक व्यक्ती म्हणून चांगलं राहिलं पाहिजे. तर हे मनामध्ये विचार होते. मग हे करत असताना इतकं प्रचंड यश मिळत गेलं आता अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्रभरातून हिंगोली, सांगली, जळगाव, संभाजीनगर सगळीकडून फोन येतात. इन्स्टाला मला वाटतं रेशमानी ते अकाउंट पाहून गीतांजली ताई मला म्हणाल्या की आमच्या सुना, आमच्या मुली तुझ्या खूप फॅन आहे राजश्री. आम्ही 2012 पासून एकमेकीला ओळखतो की तू आलीच पाहिजे आमच्या महिला मंडळाच्या. लक्षात घ्या आज अशी परिस्थिती की 212 म्हणजे 2,12,000 इन्स्टाला माझे फॉलोअर आहे. आणि इन्स्टाचे फॉलोअर म्हणजे एक लॉटरी सारखं असतं. किती पैसे होतात तुम्ही तरी फॉलोअर होत नाही. म्हणजे ते फॉलोअर लगेच ओळखू येतात. म्हणजे ही स्वामींनी दिलेली वेगळी ओळख आहे सोशल इन्फ्लुएन्सर. एक प्रभावी आपल्याला आपलं कंटेंट लोकांना आवडलं, ते रिलेट झालं आणि इन्स्टाने ते ऍक्सेप्ट केल्यामुळं महाराष्ट्रभर मला पोहोचवलं. कुठं मॉलमध्ये जा, मंदिरात जा, कुठेही जा, अक्कलकोटला ताई आम्ही तुम्हाला फॉलो करतो, तुम्ही राजश्री ताई आग्रे का, एक सेल्फी द्या, आम्ही तुमचे व्हिडिओ स्टेटसला ठेवतो. आम्हाला खूप चांगलं वाटतं. माझ्या आईच्या वयाच्या स्त्रिया जेव्हा भेटतात, ताई आम्ही तुमचं आमचं 436चं विचार ऐकलं, आम्ही रडलो ताई. खरंच आमच्याबरोबर असंच घडलंय. 8 ते 10 सेकंदाचं वाक्य नाही ते स्वतःच्या आयुष्याशी रिलेट करताय. अरे हा हे माझ्याबरोबर घडलं. हे तुमच्या आमच्या सगळ्यांबरोबर घडलेलं असतं. फक्त बोलताना माणूस चाचरत असतं, मी बोलू का नको, बोलू का नको. बिनधास्त ते वाक्य बोलायला सुरुवात केली आणि सगळ्यांनी डोक्यावर घेतलं ते आपले वाक्य. आणि आज जर परिस्थिती पाहिली तर मिलियनमध्ये ते रील चाललेले आहे. खूप लोक पाहतात, युट्यूबला पाहतात, इन्स्टाला पाहतात. आणि काही आम्हाला तुमचं पाहून प्रेरणा मिळाली. काही कॉलेजचे मुलं मुली म्हणतात आमचं ब्रेकअप झाल्यानंतर आम्ही नैराश्यात गेलो होतो मॅडम, पण तुमचे रील पाहिल्यानंतर आम्ही सावरलो आणि आता आम्हाला कळलं की तेच आपलं आयुष्य नाही, त्याच्या पलीकडे पण आपलं आयुष्य आहे. आपण या रीलच्या माध्यमातूनच माझी रेशमाची ओळख म्हणजे गीतांजली ताई ऍक्च्युली त्यांनी घेऊन आल्या आणि त्यांची खूप कळकळ आहे. मी आता मेन मुद्द्याकडे येते की तुमच्या सगळ्यांना बघा, आज रोजी आम्ही माझ्या असिस्टंट मॅडम राणी मॅडम आज सुट्टीवर आहे. आम्ही पहिली विचारतो संख्या किती जिथं मी जाणार आहे. आता इंदोरीच्या कार्यक्रमाचं परवाचं इन्व्हिटेशन आहे, आम्ही सांगतो 500 तरी महिला जमा करा. का एवढी एनर्जी जेव्हा मी जाते, एवढं प्रॅक्टिकल जेव्हा मी बोलते, तुम्ही पेड वाचता आणा, तो पण एवढं तळमळीने बोलणार नाही. बेंबीच्या डेटापासून आम्ही बोलतो. का बोलतो? आमच्या बरोबर चालत ते तुमच्या बरोबर होत नाही. तुम्ही उभे राहायला पाहिजे आणि तुम्ही खरंच म्हणजे ताईंची एवढी तळमळ आहे, तुम्ही प्रत्येकाने 5-5 बायका आणायला पाहिजे होत्या का नाही? आज आणायलाच पाहिजे होत्या. कालचा आमचा कार्यक्रम बघा तुम्ही इन्स्टाला, हॉलमध्ये बसायला जागा नव्हती. आम्ही 300 महिला ठेवलेल्या होत्या, तर 300 पेक्षा स्टँडिंग मध्ये महिला होत्या. का होत्या? आम्ही प्रत्येकाला सांगितलं होतं तू सक्षम झाली, तिला तुझ्या पाहुणीला दिव्याने दिवा लावा. पहिल्या मेंदू बिघडत नसतं, मग आम्ही सांगायला सुरुवात करा. पण आपलं होतं नेमकं आपण निंदा बरोबरून करू लागतो. स्तुती करायच्या बाबतीमध्ये, चांगलं बोलायच्या बाबतीमध्ये एकदम कंजूशीपणा करतो. तर नक्कीच अप्रिसिएशन करायला शिका, एकमेकीला हात द्या. मी त्या दिवशी असं बोलता बोलता एक स्लोगन दिलं, श्री स्त्रीला हात देते, श्री स्त्रीला साथ देते, हजारो लघु उद्योजिका एकत्रितपणे समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेमध्ये काम करतात, व्यवसाय करतात आणि सक्षमीकरणाकडून समृद्धीकडे जातात. तुम्ही विचार करा, बऱ्याच महिला म्हणतात अहो आम्ही बचत गट चालू शकत नाही. ताई तुम्ही 1600+ महिला आहे, कालचे फॉर्म धरून 1700 महिला झाल्या आमच्या. ताई तुम्हाला महिला उलट नाही बोलत का? ताई तुम्ही कसं कार्य करता? प्रत्येक बाईचं नाव कसं तुमच्या ध्यानात राहतं? त्यावेळेस मी सांगते मला स्वतःला खूप आवड आहे, माझ्या नसा-नसात समाजकार्य. मला कुठल्याही पदाची गरज नाही. काही जणी म्हणतात तुला इलेक्शनला उभं राहायचं का? तुम्ही नाही बरं, बऱ्याच जणी म्हणतात
का करतीये संस्थेचं एवढं का पळतीये? आता राजकीय व्यक्तिमत्व पण आहे माझ्या शेजारी, तर मला असं विचारतात, आवर्जून विचारतात, खूप तुमच्या नावाची हवं आहे, तुम्हाला तर काय कोणी तिकीट देईल, मागच्या वेळेस तुमच्या बरोबर जे झालं ते आता होणार नाही, तुमचं काय आहे नेमकं, तुम्ही इतक्या महिला गोळा करताय. इंद्रायणीनगर भोसरी परिसरामध्ये चर्चा आहे, लेडीज पाहिजे तर राजेश्रीताई गागरे. खूप विश्वास आहे महिलांचा. काय विश्वास आहे? तो विश्वास मिळवण्यासाठी माझं एक वाक्य बघा, चुका दाखवायच्या आधी चुका कमी कशा करायच्या हे पण सांगता आलं पाहिजे. चुका दाखवणं खूप सोपं आहे, पण चुका कमी कशा करायच्या हे समजलं पाहिजे. हाच माझा फॉर्म्युला आहे. स्पष्टपणे परखड बोलते. वाईट वाटलं 5 पैकी 2 सदस्य संस्थेतून बाहेर जाऊ द्या, 3 सदस्य टिकणार. जे टिकणार ते टिकणार, कारण उरतील ते कावळे, राहतील ते मावळे, हा सिद्धांत ठेवला आणि हेच मावळे राहत गेले. आणि आज अशी परिस्थिती आहे की आता ज्या संस्थेतून आम्ही बाद केल्या काही फक्त आपला व्यवसाय करताय. आता आमची संस्था कशी चालते थोडक्यात सांगते. 27 श्रेणीमध्ये महिला कार्यरत आहे. अगदी घरकाम करणाऱ्या स्त्रियांपासून डॉक्टर, इंजिनियर, वकील, वास्तुशास्त्रज्ञ, अंकशास्त्रज्ञ, केटरिंग, फराळ, दिवाळीचा फराळ बनवणाऱ्या, केक बनवणाऱ्या, ब्युटिशियन, फॅशन डिझायनर, ब्लाऊज वर्क करणाऱ्या, अगदी तुम्हाला सांगते 4 व्हीलर व्हॅन चालवणाऱ्या, स्कूल बस चालवणाऱ्या महिला पण आपल्याकडे आहेत. आणि बाळांतून मसाज करणाऱ्या लेडीज आहेत. त्यांनी फॉर्म भरला एकदा, 100 रुपये नॉमिनल फीस ठेवली. का? फुकटच्या 1000 फॉर्म भरले, त्या बायका मीटिंगलाच येत नव्हत्या. मग नंतर ठरवलं 100 रुपये भरले तर कागदाची किंमत राहील. दिलेला फॉर्म भरून आणून न देणे, फोटोच न चिटकवणे, आधार पॅन नंबर का सांगायचा, तुम्हाला कशाला पाहिजे माहिती. म्हणजे ज्यांना मला आधार पॅन नंबर सांगायचा नाही, उद्या माझ्या संस्थेला फंडिंग देताना कोण विचारणार तुझं जेन्युइन डाटा आहे का नाही. ज्यांना द्यायचा नाही त्यांनी बाजूला फॉर्मच भरू नका आमची, सॉरी. आम्ही असं म्हणायला सुरुवात केली, कारण ज्यांना फरक झालाय, ज्यांचा व्यवसाय वाढला, ज्या शेकडोमध्ये व्यवसाय करत होत्या हजारोमध्ये झाला, ज्या हजारोमध्ये व्यवसाय करत होत्या लाखामध्ये झालाय. आज जर पाहिलं आपण तर 2021ला कोरोना नंतर आम्ही सक्रिय काम चालू केलं. 3 वर्षामध्ये 4.5 कोटीचा टर्नओव्हर आमच्या ग्रुपमधून झालाय. इतका व्यवसाय महिलांनी केला. कारण महिलांना सांगितलंय एकमेकीला व्यवसाय द्यायचा, एकमेकीच्या मालाबद्दल बोलायचं नाही. समजा 42 केक बनवणारे आहे, एकीचाच व्यवसाय होता असेल, 5 जणींचा होतोय, दुसऱ्यांनी त्यांची निंदा करायची नाही. तुमचा का कमी होतं ते बघा आणि तुमचा वाढवायचा तुम्हाला भेटा. सोमवारचा दिवस व्यावसायिक मार्गदर्शनासाठी ठेवलेला आहे. सोमवारी 2 वाजेपासून 5 ते 6 वाजेपर्यंत महिलांसाठी असते. आता विचार करा, मला जे विचारतात तुम्हाला उभं राहायचं का, ते का करेल मी की मला त्यांच्यामधली उद्योजिका जागृत करायची. तुमच्यामध्ये प्रत्येकीमध्ये उद्योजिका दडलेली, स्त्रिया मुळातच उद्योजिका आहे. स्त्रियांकडे मॅनेजमेंट इतकं प्रॉपर आहे. कधी असं झालंय का हो घरातलं पीठ संपलंय आणि आपण स्वयंपाकच केला नाही? कधी असं झालंय का घरातलं काहीतरी सामान संपलंय कारण सांगितलंय? कधी असं झालंय का? म्हणजे मॅनेजमेंट जर पाहिलं आपण तर आपल्याला प्रॉपर माहित असतं, इतक्या माणसाला इतकं स्वयंपाक करायचंय, इतकंच तेल टाकायचंय. हे झालं स्वयंपाकाचं. पाहुण्या रावळ्यांचं म्हणा, कोणाचं म्हणा, प्रॉपर मॅनेजमेंट स्त्री, आणि स्त्रीच मल्टीटास्किंग करू शकते, जे पुरुष करू शकत नाही. एका वेळेस आपण कानाला फोन असतो, कोणाला शूज घाल रे, त्यांना सांगतोय नाश्ता मिळाला का, कामवाल्या बाईला सांगतो इथली बशी उचल, नंतर दुसरीला सांगतो इकडचं पोळपाट टाकलं उचल. हे आपणच करू शकतो. पण स्त्रीची दुश्मन जे म्हणतात ते समीकरण आमच्या संस्थेत आम्ही पडून टाकलं. उत्तम ग्राहक ज्यांनी सगळ्यात जास्त खरेदी केली संस्थेमध्ये काही अशा महिला आहेत त्यांना व्यवसाय नाही करायचा, माझ्या बरोबर राहायचं किंवा व्यवसाय करणाऱ्यांना सपोर्ट करायचं. अशा 100-200 महिला आहेत. अशा 10 महिला आहेत की राजश्रीताई तुम्ही खूप छान काम करताय, आम्हाला तुमच्या बरोबर चांगलं वाटतंय, आमचा टाइम चांगला जातोय, तुम्ही पुण्य कमावताय, आम्हालाही थोडं कमवू द्या. अशा 10 महिला आवाज आपल्या बरोबर येतात. बरं, ही संस्था सातत्याने का चालली मी पण जरी काही सगळ्यांना सांगितलं तर तुम्हाला व्यवस्थित सांगते. कुठलीही गोष्ट सातत्याने चालण्यासाठी त्याच्यात विसर पडायला नको. पब्लिक मेमरी शॉर्ट असतील. आम्ही आढावा बैठक घेतो महिन्याच्या शेवटी. बैठक तर तुम्ही पण घेतात, 10 तारखेला काहीतरी सांगितलं. पण बदल काय आवश्यक आहे आपल्याला की कंटिन्युटीमध्ये ज्यांना कोणाला वाटतंय आता गीतांजली ताईंनी यांनी सगळ्यांनी ताईंनी यांनी जर हे मंडळ नाही चालवलं त्यांना घरामध्ये काय कमी का, त्यांना समाजात इज्जत नाही का, त्या का करता येईल याच्या खोलाशी जायचं की त्यांना वाटतंय की सगळ्या महिलांनी एकत्रितपणे यावं, सगळ्या महिलांनी एन्जॉय करावं. त्यांच्या बोलण्यातून मला जे जाणवलं ते सांगते मी, त्यांनी एन्जॉय करावं, एकत्रितपणे एकमेकीचे सुखदुःख घ्यावे. आता ह्या हेमाताई आणि रेश्माताई तरुण मुली आहे, पण त्या मुलं लहान असताना पण इतकी धडपड करता, इतकी धडपड, आणि त्या तो फॉर्म्युला जाणून घ्यायला आलं माझ्याकडे की कशी संस्था चालवताय तुम्ही. तर सांगायचं तात्पर्य की मीटिंगला कोणालाही या म्हणायची वेळ आली नाही पाहिजे. मी बचत गट निर्मिती करते, आजपर्यंत हजारोनी बचत गट केले. मी पहिला नियम सांगते, जी स्वइच्छेने बचत गटात येते त्याच बाईला गेली.
त्या बाईला मीटिंगला ये म्हणता कामा नाही. जिला मीटिंगला ये म्हणायचंय ना त्या बाईला ठेवूच नका ना तुम्ही. तुम्हाला कामं नाही का घरातले या म्हणायला नको ना आपल्याला. अशाला पाहिजे. आज नाही उद्या जनजागृती कार्य चालू केलं ना लोक आपल्याकडे येतात. आपण लक्षात घ्या आपल्याला शोधत लोक आले पाहिजे. पण हे कधी तुम्ही सगळे हसताय का हसताय? टाइम मॅनेजमेंट तुम्हीच केलेलं नाहीये. आता मेन विषयाकडे येते. सगळ्यात पहिले प्रश्न आमच्याकडे फोन जे येतात ना दिवसभरात 25-30 माझ्या असिस्टंट राहिली मॅडम फोन काय येतात घर बसल्या कामच्या. मला घर बसल्या कामाची व्याख्याच कळली नाही. म्हणजे ते जॉबची वर काढणं पिशव्या शिवणं. अहो गेलं ते जमाना गेला. पूर्वी आपण नोकियाचे फोन वापरायचो. आता आपण विवोनी नोकियाचे फीचर्स घेतले. आता आपलं अपडेशन झालं. नोकिया मार्केटच्या बाहेर गेलंय. आता अपडेशन टेक्नॉलॉजी अपडेशन केलं नाही म्हणून आपल्याला तसंच राहायचंय का? आपल्याला जॉबच नसायचे. जॉबची वर काढायची पिशव्या शिवायचंय का? किती स्मार्ट वर्क आले. किती माझं युट्यूबचं चॅनल आहे राजश्री व्यवसाय मंत्र. सगळ्यांनी आजच सबस्क्राईब करा. ही सगळं स्टोरी तुम्हाला युट्यूबला दिसतात. हे सगळं त्याच्यावर सांगितलंय. घर बसल्या करता येणारे 12 व्यवसाय. घर बसल्या करता येणारं तुम्हाला व्यवसाय व्यतिरिक्त काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे ते वाचायचंच नाही. फक्त घर बसल्या पाहिजे केला पण. अहो तुमचं युट्यूबला आहे ना घर बसल्या काम. अरे झाडलंय त्याच्यात तुम्हाला. तुम्ही का घर बसल्या लावलंय? काय चाललंय? तुम्हाला घर बसल्या आणून द्यायला आम्ही राहून तुमच्या हाताखाली. अश्विनी ताईने जायचं घर घे बाई पिशव्या शिवाय घे बर काढायला घे. गीतांजली ताईने काय करायचं इकडचं एक एरिया धरायचं 4-5 बिल्डिंग. इथं कोण आहे कोणाला घर बसल्या पाहिजे. मी आलेली बरं का तुम्हाला काम द्यायला. नमस्कार मी आलेली काम द्यायला. किती चुकीची संकल्पना आहे. तुमचं अपडेट कोण घेणार? तुमचे कोण घेणार? कोण काम आणून देणार? आणि पुढची स्टेप सांगते आम्ही पिशव्या शिवायचं काम देऊन पाहिलं. ताई जेव्हा आपण समोर टार्गेट देतो की तुमच्या 1000 पिशव्या आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मिळणार बरोबर. तिथं आम्हाला ओळखतं तुम्हाला नाही कोणी ओळखत. तुम्हाला म्हणजे तुम्ही पर्सनली घेऊ नका. मग 4 वाजताला 3:30 पावणे 4ला जर फोन केले 10 जणीला बाई तुझ्या 100 झालाय का? पोरगा आजारी होतो. बाई तुझ्या 100 झालाय का? मिस्टरांचं माझं थोडं बाजूला ना मूडच नव्हता. बाई तुझे झालंय का? पाहुणे चाले हो अचानक गावाकडून. बाई तुझे झालंय का? इतकं डोकं दुखलं ना सकाळपासून मी उठलेली पण नाही. मग 5वीला विचारलं ना बाई तुझ्या झाल्या का? माझा आहे ना फोनच बंद होता. मग त्याच्यामुळे मला कळालंच नाही आजच द्यायच्या होत्या. माझ्यापर्यंत निरोपच आला नाही. मग आता आणि काही ना ज्या उत्तम लीडर आहे ना ज्या खालच्या 10 जणींना हँडल करताय त्यांना फोन केला का? त्यांचाच फोन बंद उचललाच नाही. अर्ध्या पाऊण तासाने अरे तुम्ही मला फोन केला होता का? सगळ्यात बेकार सवय कॉल रिसिव्ह न करणं. कॉल बॅक उशिराने करणं कधी कधी होतं. पण आपण जर कॉल उचलू शकलो नाही तर आपण कॉल बॅक केला पाहिजे. कारण आपल्या कामाला जेव्हा आपण दुसऱ्याला कॉल करतो दुसऱ्याचा कॉल आल्यानंतर आपण कॉल बॅक करत नाही याच्यासारखं स्वार्थीपणा आहे का? याच्या पायी मी 10 मैत्रिणी जोडल्या आतापर्यंत 10. तुम्ही टाळ्या वाजवायच्यासाठी खरंच का तोडल्या माहिती का? स्वार्थीपणे. आपण काय फोन केला असं म्हणणार काही तुमच्या बरोबर राहायला खूप आवडतं. स्टेटसला पाहतो ना आम्ही आम्हाला तुमचे व्याख्यान आवडतात. आम्हाला यायचंय तुमच्या बरोबर आणि तुम्ही फोन करा बरं का कुठला कार्यक्रम असला. कॉल केला मग आपण असं माझ्या हातात माईक मग कॉल येऊन जाणार. मग आम्ही तर केला होता कॉल बॅक. अरे तू झोपली उठली चहा घेतलाय मस्त रिलॅक्स झाली सगळं करून तुला वाटलं गाबरे काही बरोबर जायचं नाही. कित्येक वेळा एकटीच गेली मी ड्रायव्हर नसताना एकटी गाडी चालून गेले. ह्या सगळ्या संघर्षामुळे आज मी इथं बोलू शकते. प्रचंड वाचनाची सवय लावा. आपण न्यूजपेपर किती जणी वाचतात याच्यात बसलेल्यापैकी? फक्त भविष्य पाहता का? आहे ना भविष्य पाहू नका. न्यूजपेपर वाचा. कारण रिडिंग वाचाल तर वाचाल. कारण जो व्यक्ती पुस्तकं वाचतो तो एकाच आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे आयुष्य जगत असतो. मला वाचायला खूप आवडतं. वपू काळे माझे लेखक माझे आवडते लेखक आहे. सुधा मूर्ती माझ्या आयडॉल आहे. मी प्रत्येक मुलाखतीत सांगते की स्वतः इंजिनियर असून इन्फोसिस फाउंडेशनच्या माध्यमातून समाजकार्य करतात. मला 3 मुलाखतीमध्ये आतापर्यंत विचारलं राजकीय प्रवेशाबद्दल काय. तुमचं कार्य खूप छान आहे. मी सांगते सुधा मूर्ती किंवा GRD टाटा आदरणीय भारतरत्न उद्योग मिशन ज्यांना आपण म्हणू. GRD टाटांनी कुठलं राजकीय पद असताना लोकांच्या हृदयस्थान मिळवलंय का? म्हणजे मी म्हणते तुम्ही मला हाच प्रश्न का विचारता? सुधा मूर्तींसारखं जर मला व्हायचंय मला जरुरी नाही ना मला कुठलं पदच घेतलं पाहिजे. मी एक साधं आयुष्य जगत होते जिथं आमच्या गावाला पावसाळ्यात आजही आपण जाऊ शकत नाही गाडी घेऊन. आम्ही 2 व्हीलर लांब लावायचो पायी जायचो. आजही तीच परिस्थिती आहे. तिथलेही वाईटातले वाईट दिवस पाहून इथं आले. खूप दिलं महाराजांनी मला.
मला जर लायकीपेक्षा जास्त भेटलंय तर हे ज्ञान मी लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. फक्त आज वाईट याच वाटतंय, मान्य आहे गर्दी नाही, बसल्याला सगळ्यात गर्दी आहे, प्रत्येक जण लक्ष देऊन ऐकतंय, पण पुढच्या वेळेस लक्षात ठेवा की पुढचा विषय जर मला बोलायचा आहे, मी गीतांजली ताईंचे माझे घरगुती संबंध आहे, त्यांच्या शब्दाखातर मी यांना शब्द दिला त्या दिवशी, पण मोठा कार्यक्रम आणि 1000 महिला बोलवा, 1000 मधल्या 100 उद्योजिका घडू द्या, तर माझं येण्याचं सार्थक आहे. आणि तुमच्या मंडळामधून तुम्ही अजून महिला जॉईन करा, त्यांना मी फॉर्म्युला दिलाय, आयकार्ड करा मंडळाचं, रिस्टर नोंदणी घ्या. असं नाही म्हणायचं की आता आमच्याकडून 100-200 का मागताय गीतांजली ताई, काही कमी होत नाही, कशाला मागताय. मग नंतर बारसं झालं, परत दुसरं लग्न, मानपाट, कोणाचे बसते, कोणाचे लग्न, साखरपुडे, हे सगळं तुम्ही पण करताय ना. मग ह्या वेळेस आपण काय अभ्यास करायचा. मला जेव्हा जेव्हा कोणी म्हणता ना ताई तुम्ही स्वामी समर्थ केंद्रात पण दिसताय, तुम्ही कार्यक्रमात पण दिसताय, संस्थेत पण दिसताय, मॅग्ना ट्रस्ट मध्ये पण दिसताय, मग मी त्यांना सांगते की माझ्यापेक्षा थोर स्त्रियांच्या जीवनशैलीचा मी अभ्यास करते. त्या पण स्त्रिया आहेत, राजकीय क्षेत्रात खासदार आहे, मंत्री आहे, स्त्रिया कुठपर्यंत पोहोचलेल्या आहेत, त्या पण त्यांचे घर पाहून करताय ना. आपण का करू नये. पण आपल्याला चांगलं घ्यायचंच नसतं. तिची साडी कशी आहे, ती कशी राहते, खूपच शायनिंग मारते, खूपच स्वतःला शानपणा करते, खूपच स्वतःला सुंदर समजते, का करायचं असं. आणि चांगलं बघा ना, मोती काढून घ्या, शिंपला फेकून, पण आपण पर्सनल गोष्टींवर बोलतो एकमेकीच्या, आणि आहे ते संबंध खराब करतो. सगळ्यात जास्त जर संबंध कशाने खराब होत असेल ना, एकमेकीच्या घरातल्या पर्सनल गोष्टीवर बोलणे. आजपासून हा पणच घ्या तुम्ही, कुठलेच संबंध खराब होणार नाही. पर्सनल गोष्टीचं कोणी दिला तुम्हाला राईट. ती ज्या परिस्थितीमधून जाते ती परिस्थिती तुम्हाला माहिती का, तिच्या चप्पलमध्ये तुम्ही पाय टाकलाय का. मी हळदी कुंकाला आवर्जून सांगते, हळदी कुंकाला जा, पण त्या बाईबद्दल बोलू नका कृपया. तिच्या घरात पसाराच होता, प्लास्टिकच्या डबच दिलं बाई, काय चावायचं दिलं. मी तर इतके असे मी कामवाल्या बायांना सुद्धा देत नाही. अरे तुमचं तुमच्या पैसे ठेवा ना. तुम्हाला श्रीमंतीचा गर्व झाला तर तुम्ही मुंबईला जा, सौंदर्याचा गर्व झाला, काश्मीरला जा, विद्येचा गर्व झाला, पुणे विद्यापीठामध्ये जा. इथं कशाला बोलून दाखवताय 4 टाळक्यांमध्ये. 4 जणांमध्ये बोलणं खूप सोपं असतं, लक्षात घ्या. पण आपल्या कर्तृत्वाने जेव्हा मी मोठी म्हणून मला मोठी कोणी ऍक्सेप्ट करत नाही, आपलं आचरण कसं पाहिजे, आपल्या वागण्यातून आपल्याला आदर मिळाला पाहिजे. लक्षात घ्या, जिजाऊंनी कुठलंही शिक्षण घेतलेलं नव्हतं, स्वराज्याचे धडे त्यांनी दिले, तर त्यांनी स्वतः आचरणात आणलेलं होतं, मला मुलगा घडवायचा, मला युग पुरुष घडवायचा. सगळ्यांचं एकच वाक्य होतं, स्वराज्य स्वराज्य स्वराज्य. तसं सगळ्यांचं आपलं महिला मंडळ असू द्या, कुठलीही संस्था असू द्या, एकच स्लोगन ठेवा, एकच स्लोगन ठेवा, कुठला तरी एकाच भाषेत बोला. कारण आपण मिटिंगला जमल्यानंतर मेन कामाचं न बोलता इतर आव्हानांवर चर्चा करतो. मी ताईंना सांगितलं पाऊण तासापेक्षा मिटिंग घेऊ नका, पाऊण तासानंतर जी नाही तिच्याबद्दल चर्चा चालू होतात आणि होतात. मग दुसऱ्या वेळेस तिला कळाल्यानंतर दुसरी नसती कसा नंतर तिथं असतो, चर्चेचा सहभागी दुसरी असते आपल्या जागी. जो दुसऱ्यांच्या डोक्याच्या आपल्या समोर वर्णन करत असतो तो आपले ही दुसऱ्या ठिकाणी करत असतो, हे विसरूच नका. त्याच्यामुळं हे जर छोटी छोटी गोष्टी शिकल्या ना, कधीच कुठलीच महिला संस्था, कुठलीच टीम खराब होणार नाही. पुरुष आपल्याला नेहमी म्हणतात आम्ही 10 पुरुष एकत्रितपणे काम करू शकतो, पण 2 महिला एकत्रितपणे काम करू शकत नाही. जुने लोक म्हणतात 10 भजे कढईमध्ये शांतपणे तळले जातात, एकच कुरडई कडकड करती. पण आपण त्याला फोल ठरवायचं, आपण एकत्रितपणे काम करायचं आणि एकत्रितपणे प्रगती करायची. आणि कधीच म्हटलं नाही पाहिजे. आमच्या संस्थेच्या स्टेजवर काल क्राईमच्या DYSP मॅडम होत्या गेस्ट, परत एक चैतन्य महिला निराधार महिलांच्या संस्थेच्या अध्यक्ष होत्या, एक ऍडव्होकेट होत्या सर्वोच्च न्यायालयाच्या. तर त्यांनी ऐकलं तिथलं इथं या संस्थेमध्ये महिलेला हात देते. म्हणजे कुणीच कोणाबद्दल वाईट बोलत असेल तर माझ्यापर्यंत येण्याची त्यांची डेअरिंग नाहीये, कारण जे वाईट बोलणार त्यांना आम्ही बाद करतो. तर आता हे काही जास्त बोलण्याचं आपलं स्टेज नव्हतं, पण काहींनी सांगितलं की तुम्ही तुमचा मार्गदर्शक किंवा तुझा प्रवास तू सांगा, तेच खरं व्यक्तिमत्व असतं. कारण कोळशामधून पैलू पाडल्यानंतरच हिरा कोळशातच असतो. पैलू पाडत राहा आपल्या. टाइम मॅनेजमेंटचं थोडं उठलेलं परत सांगते मी. प्रत्येकाने आजपासून विचार करा, जिला कोणाला वाटतं मला वेळ पुरत नाही, मला वेळच नाही, तर ह्या 12 तासामध्ये 12 आणि 12 तास निद्रा अवस्थेमध्ये 12 तासामध्ये मी दिवसभरामध्ये स्वयंपाकाला किती वेळ जातोय, नातेवाईकांच्या फोनला किती वेळ जातोय, मुलांना किती वेळ जातोय, आध्यात्मिक कार्याला किती वेळ जातोय, लोकं सिरियल पाहायला किती वेळ जातोय, झोपायला किती वेळ जातोय, हे सगळं नियोजन जर केलं ना तुम्हाला लक्षात येईल तुमच्याकडे खूप मोठा वेळ पडलेला आहे.
आणि खूप मोकळा वेळ पडलेला आहे ना, त्याचं तुम्हाला त्या मोकळ्या वेळेचं किती तास उरतात ते गीतांजली ताईंना सांगा. त्याच्यानंतर आपण पुढचा कार्यक्रम करू चालू. त्या प्रोजेक्टवर बोलत होते ताई, पण प्रोजेक्ट आणण्याच्या गोष्टी पहिले इथल्या मुलाला चौथीतला अभ्यास नाही देऊ शकत मी प्रॅक्टिकली सगळं करू शकते, करून पाहते. पहिलं टाइम मॅनेजमेंट, पंक्च्युअल. इथं 4 वाजता कार्यक्रम 4:30चा होता ना, 4:30 वाजता किती जणी आलेल्या होत्या? महिला मंडळाच्या सदस्य सोडून किती जणी होत्या? सदस्य सगळ्याच होत्या. ही गोष्ट चांगली आहे की आपल्या इंडियन टाइम नुसार आपण सांगतो कार्यक्रम कसा पण अर्धा तास लेटच होतो, जाता येईल पण निवांत जाता येईल, कशाला तिथं जाऊन बसायचं उगाच. मी तर सांगते बायकांना, उलट लवकर या. छान साड्या घातलेल्या असतात, आपण निमित्तानेच आवरलं जातं आपलं. तर तुम्ही छान एकमेकी बरोबर फोटो काढा, स्टेटसला टाका, छान वाटल. पण स्टेटसला जर टोमण्या टामण्याचं टाकलं तर मग परत आपल्याला रिप्लाय येतो. तर स्टेटस कशा टाकायच्या, फेसबुक इंस्टाला काय टाकायचं याच्यावर बघा. बऱ्याच जणी सेल्फी टाकतात, ग्रुपचे टाकू द्या तुम्ही, पण कसे फोटो टाकले पाहिजे. काय आहे ना, आपण ज्या स्टेटस किंवा पोस्ट टाकतो ना त्याच्यावर आपलं व्यक्तिमत्व ठरत असतं, लक्षात घ्या. आपण ज्या प्रकारे, मग आपण काय सांगतो, मला खूप जेंट्सचे मेसेज येतात ग, असं होतं ग, मग घरचे म्हणतात फेसबुक वापरू नको. पण तू जर त्याच प्रकारे जर पोस्ट टाकल्या तर कधीच असे मेसेज येणार नाही. अख्ख्या फेसबुक इंस्टावर ताई आणि मॅडम शिवाय मला बोलत नाही. आणि 10 पैकी एखाद्याने जरी तसा प्रयत्न केला तर आपण दादा म्हणून समजून सांगू शकतो. तर आपल्याला जर कार्य करायचं तर पहिलं गोल सेट केलं पाहिजे, मला काय करायचं. तर बसलेल्यापैकी कोणी ग्रॅज्युएट असेल, कोणी कमी शिकलेलं असेल, काय असेल, तर पहिलं तुम्ही ठरवा की आम्हाला या जीवनामधून चूल मूल मुलं नातेवाईक सगळ्याच्या मला काय करायचं. हे पहिलं स्वतःला प्रश्न विचारा, पहिलं ठरवा. त्याला आमच्या व्यापारी भाषेत गोल सेट करणं म्हणतो आपण. ध्येय निश्चित करा. ध्येय निश्चित केल्यानंतर टाइम मॅनेजमेंट करा. मला किती वेळ उरतोय, मी 2 तास देऊ शकते का, समजा ताईंनी एखादा प्रोजेक्ट आणला, एकत्रितपणे मी 1 तास देऊ शकते का, 2 तास देऊ शकते का, याच्यावर विचार करा. आणि त्यानंतर मग आपण पुढचे कामं एकत्रितपणे करू. ताईंना सांगितलं मी कसं काम करायचं काय. आणि सगळ्यांना असं वाटत असतं की पैसा, अडकळ, दागिना, साडी हेच आपलं सुख नाही. बघा, एक काळानंतर वैताग घेतो आपल्याला त्याचा. आणि आपल्याला शांतता पाहिजे असते, चांगली सुखदुःख जाणून घेणारी मैत्रीण पाहिजे असते, चांगला समूह पाहिजे असतो, त्याच्या प्रत्येक जण शोधत असतो. खूप छान असे आपल्याला ग्रुप असावं असं वाटत असतं. त्याच्यासाठी एक बेसिक पायऱ्या ज्या असतात, पहिल्या आपण त्या फॉलो करायला सुरुवात करा. म्हणजे मग आपल्यातून आपल्याला काय बदल झालेले ते कळतील. वाचन करायला सुरुवात करा, लिखाण करायला सुरुवात करा. आजही मी लिहिते, गाडीमध्ये फाईल आहे माझ्या, खूप नोट्स लिहित असते मी, मोठे मोठे व्हॉट्सअपचे लेख वाचून. तर स्क्रायबिंग म्हणतो आपण त्याला, लिखाणाला. तर स्क्रायबिंग चालू करा. आणि उठल्याबरोबर स्वतःलाच असे अफर्मेशन द्या. प्रत्येकाच्या घरात काहीतरी पॉझिटिव्ह असतं, निगेटिव्ह असतं. आरशात पाहून तोंडावरून हात फिरून मी सर्वोत्तम आहे, मी सर्वोत्तम व्यक्ती आहे जगातली, मी कुठलीही गोष्ट करू शकते, आय कॅन डू, मी जगातली सुंदर स्त्री आहे. दुसऱ्या समोर नका म्हणून स्वतः सोबत तरी म्हणा. आणि ईश्वराच्या प्रति आभार असतात. ईश्वर प्रार्थना मी आजही म्हणते, हे ईश्वर. म्हणजे एक हिंदीमध्ये मी जी प्रार्थना म्हणत असते तर मी ती 1 मिनिटाची प्रार्थना रोज म्हणत असते. तर तसं एक युनिव्हर्स म्हणतो ना आपण, युनिव्हर्सचे थँक्स, आभार मानायचे असतात आपल्याला. तर आभार मानायची आपण सवय करायची. किंवा कुठल्याही नात्यामध्ये कुणी आपल्याबद्दल चांगलं केलं तर आभार मानायला सुरुवात करा. त्यातून आपल्याला पॉझिटिव्हिटी होती. आणि आतमध्ये जे विचार असतात ते चेहऱ्यावर दिसतात. की माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला मरगळ कधी दिसणार नाही. आत्मविश्वास हा चेहरा दिसतो, कारण मला फरकच पडत नाही कोण पुढे गेलं, कोण कितीच्या कोटीच्या घरात राहतं, कोटीची गाडी. मला जे मिळालं ते माझ्या लायकीपेक्षा जास्त मिळालं, हे मला फक्त माहिती. मला घर, गाडी, कंपनी, चांगल्या मैत्रिणी, चांगले मार्गदर्शक लोक, चांगले साथ देणारे लोक मिळाले. त्यामुळे माझ्याबरोबर काय वाईट झाले आणि मला फरक पडत नाही. हे जेव्हा तुम्ही स्वतःशी म्हणता त्यावेळेस चेहऱ्यावर एक वेगळा ग्लो येतो, आपला आत्मविश्वास वाढतो, हे काम करण्याची ऊर्जा निर्माण होती. कारण दिवसभरामध्ये 24 तासामध्ये 70 ते 80% निगेटिव्ह विचार आपल्या मनामध्ये येऊन जात असतात. त्यामधल्या निगेटिव्ह विचारांना सकारात्मक विचारात आपल्याला परावर्तित करायचं असतं. हे मोठं काम असतं, मनाशी मनाचं युद्ध असतं. तुकाराम संत, जगद्गुरु संत तुकाराम महाराजही म्हणतात, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, म्हणजे मनाशी मनाचं युद्ध असतं. तर हे जर केलं आपण, म्हणजे निगेटिव्हपेक्षा पॉझिटिव्ह बोलत राहिलं नक्कीच चांगलं वाटेल. आज मी इथं बोलते, तुमच्यापैकी कोणीतरी इथे येऊन बोललं, कारण मी पण बसून ऐकत होते. मी काही वेगळी नाहीये. आणि एक सिमॉन दी बुहा म्हणून एक फ्रेंच लेखिका आहे, त्यांचं एक वाक्य आहे, बाई कधीच जन्माला येत नसते, बाईला बाई घडवलं जातं. बाई घडवलं जातं समाजाच्या विशिष्ट परिघाने. ती दिशाही आता बदललेली आहे, समानतेचा हक्क आलेला आहे, आपल्यालाही स्वातंत्र्य मिळत आहे. तर फक्त जागतिक महिला दिनापुरतं एकत्र नाही, तर नेहमी एकमेकी बरोबर या, छोट्या छोट्या ट्रिपा काढा, एकत्र जेवणाचे कार्यक्रम करत जा.
काही गार्डन बघितली होती एखादा कार्यक्रम, इथे सोय पण आहे चांगली. एखाद्या गोऱ्या स्वामी मंदिरामध्ये जमत जा, एकत्र स्तोत्र मंत्र पठण करा. माझा आवडता विषय आहे. मला विष्णू सहस्रनाम वाचायला आवडतं. रोज माझं नित्यसेवा असते. मी गाडीत बसल्यानंतर ॲपच्या स्वरूपात 11 माळी स्वामी समर्थ जप करते. परत गणपती श्री गणेश स्तोत्र म्हणते, महालक्ष्मी अष्टक म्हणते, श्री सुक्त म्हणते, जे माझं तोंडी पाठ आहे, ईश्वर प्रार्थना म्हणते. 10 मिनिटाचा टाइम जातो रोज याच्यामध्ये. हे म्हटल्यानंतर एक ओरा तयार होतो आपल्या भोवती. ते आपल्याला निगेटिव्ह वाटत नाही, कारण काही लोकांबरोबर आपलं काहीच देणं गेलं नसतं. विनाकारण राग येतो, त्यांच्याशी बोलावं वाटत नाही, ही व्यक्तीचा सहवास नको असं वाटतं. असं वाटत नाही म्हणून आपला ओरा क्लिअर करून घ्यायचा असतो. तर आता आपण कुठल्याही श्रोत्याची मानसिकता 40 ते 45 मिनिट ऐकण्याची असते. खूप मोठे डोस झालेले आता अजून. तर गीतांजली ताईंना परत म्हणायला नको की त्या ताईंना परत बोलूच नका, माझाच माईक माझाच ऐका असं केलेलं आहे. तर असं काही होणार नाही. हे प्रेमापोटी मी नेहमी असं का बोलत असते कळतं तुम्हाला. याच्यातल्या 10 पैकी 2 तरी गोष्टी तुम्ही अंमलात आणणार, काहीतरी चांगल्या गोष्टी घडणार आणि याच्यातून तुमची संस्था एक वेळ पुढच्याच जागतिक महिला दिनाला हजारोनी महिला उपस्थित राहतील. आपणही काहीतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून अजून प्रचार प्रसार करा. नक्कीच चिंचवडमध्ये उत्तरोत्तर या महिला मंडळाची प्रगती होत राहो ही स्वामीचरणी प्रार्थना करत मला इथं बोलवलं, आणलं, आपल्याला भाषण दिलं, ऐकलं, मार्गदर्शन, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची आभारी आहे. काही चुकीला क्षमस्व, थोडीशी परखड बोलते मी, परखड म्हणूनच मी फेमस आहे. खूप परखड रोज देत असते मी, पण गुण हमखास असतो, कारण कडू औषधाचाच गुण येत असतो आपल्याला. तर परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानते. गांधी महिला मंडळाच्या सर्व सदस्य, पदाधिकारी, गीतांजली ताई आणि सर्व मान्यवर सगळ्यांची परत एकदा आभार मानून मी रजा घेते. माझ्या वाणीला पूर्णविराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र, श्री स्वामी.